जे की आपण पाहिलं की नवीन वर्ष सुरुवात जसं झालंय 25चं, बॅक टू बॅक अडचणी चालू आहेत. हे तुम्हाला दिसत पण असतील की प्रत्येक जण टेन्शन मध्ये. आता तर हे पण आहे की आता जे की आता युद्ध पण होण्याची 100% संभावना आहे 2025 मध्ये. म्हणजे ज्यांची इच्छा आहे शिक्षणात काहीतरी आपल्याला नवीन करायचंय, 100% त्यांना यश भेटणार आहे. इव्हन राजकारणात जी लोक आहेत ती आता ह्या वर्षात टॉप लेवलला जाणार आहेत. की व्यक्तिमत्वात ज्या वेळेला गुरु येतो त्यावेळेला तो सगळेच प्रॉब्लेम सॉर्ट आउट करतो. कारण त्याची दृष्टी ज्या 3 पडतात त्या भाग्यावर पडतीये, जे की इच्छेवर पण पडते आणि लाभात पण पडते. त्यामुळे ह्यांना जाणवेल की सगळं आयुष्यामध्ये आता चांगलं चाललंय आमच्या. जे की इच्छा, जे की पंचम स्थान तुमचं विद्येचं, इच्छेचं, क्रिएटिव्हिटीचं आहे. सगळ्या गोष्टी इव्हन ह्यांना फक्त आता आहे ना की तुम्ही तुमचा खरा फेस बाहेर काढा. जे की इतके वर्ष घाबरून होते 7.5मुळे, होईल की नाही, जमेल की नाही. नाही, आता तुम्ही तुमचं रियालिटी बाहेर काढा. रिअल फेस काय तो बाहेर काढा. तो तुमचा चेहरा 100% उजळणार आहे. नमस्कार मंडळी, मी स्मिता शेवाळे. चारची कॉफी स्मिता बरोबर या इन्फॉर्मेटिव्ह गप्पा सत्रामध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे. मागच्या एपिसोडमध्ये ज्योतिषशास्त्रज्ञ ज्योती जाधव यांनी गुरु आपल्या पत्रिकेत कसा महत्वाचा आहे यावर सविस्तर माहिती दिली. आता 15 मे नंतर गुरु परिवर्तन करतोय आणि त्याचे वेगवेगळ्या राशींवर वेगवेगळे परिणाम होणार आहेत. ते कसे होणार आहेत आणि जर ते होणार असतील तर त्यासाठी तोडगा काय आहे, उपाय काय आहे किंवा काय करायला हवं, हे सगळं आपल्याला आजच्या एपिसोडमध्ये कळणार आहे. तेव्हा हा एपिसोड शेवटपर्यंत बघत राहा. नमस्कार ज्योतिताई, मागच्याला तुम्ही खूप छान समजावून सांगितलं. गुरु बद्दल आम्हाला बरीचशी माहिती मिळाली. आता हा 15 मे नंतरचा गुरु परिवर्तन झाल्यानंतर राशींवर कसा परिणाम करणार आहे हे जाणून घेण्याची खूप उत्सुकता आहे. तर ताई, तुम्ही सांगितलं की 15 मे नंतर गुरुचं परिवर्तन होणार आहे आणि त्याचा परिणाम वेगवेगळ्या राशींवर आपल्याला दिसणार आहे. आता हे परिवर्तन होणार आहे म्हणजे नेमकं काय होणार? ओके, आता कसं असतं ना, प्रत्येक ग्रह ही त्यांची नेहमी दिशा बदलत असतात किंवा त्यांचा एक राशी परिवर्तन करत असतात. बरेचसे ग्रह आहेत की पटपट करतात. वैयक्तिक 4 ग्रह जे आहेत, जे की शनी, गुरु आणि राहू आणि केतू, हे प्रॉपर खूप दिवसांनी परिवर्तन करतात, खूप वेळाने परिवर्तन करतात आणि त्याचे पडसाद प्रत्येक गोष्टींवर पडतात. जे की आता मध्ये शनी ज्या वेळेला त्याचं परिवर्तन झालं त्यावेळेला तुम्हाला जाणवलं असेल की किती भूकंप झाले, जे की मंगळाचं पण वर्ष आहे, किती आगीचे डोंब उठले, आग लागली, जे की बॉम्बस्फोट झाले. हे जर तुम्ही सगळ्यांनी नोटीस केलं तर आता गुरु ज्या वेळेला चेंज होतो तर देश अंतर्गत दुनियेमध्ये काय म्हणजे फरक तुम्हाला जाणवू शकतात, तर ते हे असणार आहेत. ह्या एका वर्षामध्ये तापमान खूप वाढणार आहे, गरमी हा फॅक्टर खूप असणार आहे. त्यामुळे जो की पाऊस भरपूर पडणार आहे, महापूरजनक परिस्थिती उद्भवू शकते. प्लस जिथे समुद्र किनारपट्टीवर जी लोक राहत आहेत त्यांना बदलावं लागणार, त्यांची प्लेसमेंट त्यांची होणार आहे, कुठेतरी ते परिवर्तन करणार आहेत, ते तिथेच राहणार नाहीयेत. तर मग त्याची पण त्यांनी काळजी घेतली पाहिजे. ज्या गोष्टी आता होत आहेत त्या होणारच आहेत, त्यात नो डाऊट. जे की आता सोनं, त्यांचे पण दर उच्चांकाला गाठणार आहेत. तुम्हाला वाटतंय सोनं कमी येणार आहे, तर होणार नाहीये, उलट सोनं वाढणार आहे अजून जास्त. आणि ह्या काळामध्ये खूप बेरोजगारी पण होणार आहे, खूप लोकांना जॉब नाहीयेत, त्या पण गोष्टी होणार. जे की आता राहूचं परिवर्तन होणार त्यावेळेला तुम्हाला गोष्टी बघायला पण भेटणार आहेत. प्रत्येक ग्रहावाईज प्रत्येकाचे परिवर्तन वेगळे असतात आणि प्रत्येकाचं देण्याचं एक वेगळं असतं, रिझल्ट देणं वेगळं असतं. जे की मंगळाच्या वेळेला जे की आग असते, जे की आता शनी बदलला, भूकंप झाले, स्लो पॉइझन आहे शनी, मंगळ इन्स्टंट आहे. जे की आपण पाहिलं की नवीन वर्ष सुरुवात जसं झालंय 25चं, बॅक टू बॅक अडचणी चालू आहेत. हे तुम्हाला दिसत पण असतील की प्रत्येक जण टेन्शन मध्ये. आता तर हे पण आहे की आता जे की आता युद्ध पण होण्याची 100% संभावना आहे 2025 मध्ये. त्यामुळे खूप जास्त सगळ्यांनी काळजी घ्या वैयक्तिक स्वतःची, किंवा फायनान्स घरामध्ये थोडासा कॅशमध्ये ठेवा, हे पण मी लोकांना सांगू इच्छिते. तर ह्या पण गोष्टी होणार आहेत. आणि जे की आता गुरु हा ग्रहच आहे जो की तुम्हाला त्रास देत नाही, उलट ज्ञान देणारा आहे. एकमेव गुरु कुंडलीमधला आहे की तो राहू, केतू, मंगळ, शनी ह्यांना पण शांत करतो. आणि जो की गुरु आता तो मिथुन राशीमध्ये येणार आहे, जे की वृषभ राशीमध्ये गेल्या एका वर्षात होता, तर आता वर्षभर मिथुन राशीमध्ये असणार आहे. सो मेष राशीपासून आपण सुरू करूया की मेष राशीमध्ये काय परिणाम होऊ शकतो जर का गुरुचं परिवर्तन झालं तर. मेष राशीसाठी ह्याचे परिणाम म्हणशील तर
ह्या लोकांना जाणवेल की लेझीपणा खूप आलाय, जे की पराक्रम स्थानामध्ये त्यांचं गुरुचं परिवर्तन होतोय. गुरुला पराक्रम करायला आवडत नाही किंवा मेहनत आवडत नाही. आणि पराक्रम लोकांचा कधी माणसाला दिसतो ज्या वेळेला आपण मेहनत करतो. त्यामुळे ह्या वेळेला तुम्हाला जाणवेल की लेझीपणा खूप आलाय, काम करण्याची इच्छा होत नाहीये, आत्मविश्वास तुमचा कमी झालेला तुम्हाला दिसेल. प्रत्येक गोष्टीत तुम्ही स्वतःला असं क्वेश्चन कराल की मी आधी असं नव्हतो, हे आता का चाललंय माझ्या बरोबर. कारण ज्या वेळेला दिसतंय काम करण्याची ताकद आहे सगळे, पण आळशीपणामुळे कामच बनत नाहीये. हे सगळं मेष राशीला होणार आहे. इव्हन ह्या वेळेमध्ये भावंडांशी त्यांचं खूप चांगलं जुळणार आहे, जे की तिसरं जे स्थान आहे ते भावंडांचं पण आपल्या. इव्हन परदेशामध्ये दौरे सुद्धा होणार आहेत, बाहेरगावी फिरण्याचे चान्सेस खूप आहेत. डील काहीतरी परदेशांमधल्या लोकांबरोबर त्यांचे होतील. बिझनेस लेवल त्यांचा चांगला वाढणार आहे. येणारे पैसे आहेत पण सेव्हिंग्स होणार नाहीत, पण प्रॉपर्टीमध्ये जाणार आहेत, गाड्यांमध्ये जाणार आहेत, ही पण कंडिशन राहणार आहे. ह्या वेळेत त्यांना असं पण जाणवेल की अचानक कोणीतरी आयुष्यात येतंय, नवीन काहीतरी चांगलं सांगताय आणि त्यातनं फायदा पण होतोय. पण इथे मला ऑल ओव्हर गोचर हेच सांगायचं 1 वर्ष गुरुचं की डिसिप्लिन पाळा, झोपण्याची वेळ ठरवा, उठण्याची वेळ ठरवा, जिम करा, जे की खाणं पिणं प्रॉपरली ठेवा, तर गोष्टी तुमच्या 100% चांगल्या होणार आहेत. पोटाच्या विकारांकडे खूप जास्त लक्ष द्यायचंय. इव्हन पायांना गोळे येणं किंवा पायांना काहीतरी लागणं, ही कंडिशन 100% त्यांना राहणार आहे. मेषवाल्यांना एक तर 7.5चा पण फेज त्यांचा पहिलाच चालू आहे, पण गुरु त्याच्यावर मात करणार आहे. जे की मी सांगितलं, गुरुची दृष्टी जिथे पडते तिकडे गोष्टी निवळतात, शांत होतात. तर ह्यांना फक्त डिसिप्लिन, लेझीपणा सोडायचा आहे. आणि जे की सेव्हिंग्स त्यांना वाटणार की येतात पैसे की लगेच जात आहेत, येतात की लगेच जात आहेत, तर त्या चांगल्या कामांसाठी पण जाणार, त्यामुळे त्याचाही तेवढा विचार नाही करायचा आहे. झालं मेष. आता वृषभ राशी. वृषभ राशीला गुरुचं परिवर्तन हे 2ऱ्या स्थानामध्ये होणार आहे, जे की धनस्थान आहे, जे की वाणीचं स्थान आहे. जे की त्यांना जाणवत असेल इतक्या वर्षात आपल्याला कोणी एवढं अटेन्शन दिलेलं नाहीये, जे की ह्या वर्षात त्यांना प्रचंड अटेन्शन भेटणार आहे. जे की गुरु जिकडे बसतो तिकडे माणसं अट्रॅक्ट होतात. भले मग त्याने काही बोलू दे तरी माणूस त्यातलं काहीतरी घेतो. जे की ह्यांचे सल्ले खूप जण घेणार. फायनान्शियल प्रॉब्लेम ह्यांचे सगळे सॉर्ट आउट होणार आहेत. रखडलेले पैसे येणार आहेत. बिझनेस खूप वाढणार आहे. नोकरीमध्ये पदोन्नती होणार आहे. प्रमोशन त्यांना चांगले चांगले भेटणार आहेत. आणि कुठेतरी त्यांना जाणवेल की आयुष्यामध्ये भले आम्ही खराब दिवस काढले पण आता ते खूप चांगले येतात आम्हाला. 100% त्यांना ही गोष्ट जाणवणार. जे की नवरा बायकोचे संबंध सुद्धा यांचे मधुर होणार आहेत. इव्हन त्यांना सासरच्या लोकांकडनं सुद्धा खूप छान छान गोष्टी भेटणार आहेत. म्हणजे बऱ्यापैकी नातेवाईक पण छान झाले, वाणी पण चांगली झाली, सगळ्याच गोष्टी, हेल्थ पण चांगली राहणार आहे. फक्त त्यांना तेच आहे की कुठेही बळी व्हायचा नाहीये पैशाला. आता फसवणूक खूप होणार आहे पैशांच्या बाबतीत. कोणी OTP आला मागितला देऊ नका, तिथे थोडंसं त्यांना पैशांसंबंधित काळजी घ्यायची आहे. बाकी ऑल ओव्हर ह्यांना गुरुचं हे परिवर्तन आहे हे खूप सुंदर आहे. पुढची राशी मिथुन. मिथुनचं काय सांगा? मिथुन राशीवाल्यांना हे जे परिवर्तन आहे ते स्वतःच्या घरात, जे की व्यक्तिमत्वात आहे. जे की व्यक्तिमत्वात ज्या वेळेला गुरु येतो त्यावेळेला तो सगळेच प्रॉब्लेम सॉर्ट आउट करतो. कारण त्याची दृष्टी ज्या 3 पडतात त्या भाग्यावर पडतीये, जे की इच्छेवर पण पडते आणि लाभात पण पडते. त्यामुळे ह्यांना जाणवेल की सगळं आयुष्यामध्ये आता चांगलं चाललंय आमच्या, आम्हाला काही करायची गरज नाहीये. कारण गुरु आळशी पण बनवतो. ह्यांनी देण्यामध्ये भरपूर राहिलं पाहिजे. गुरुला एकच कळतं, तुम्ही द्या, तुम्हाला 10 पटींनी मी देणार. तर तुम्ही देण्यामध्ये जर राहिलात तर 100% गोष्टी होणार आहेत. हायर एज्युकेशन ज्यांचं आहे, ज्यांना बाहेरगावी करायचं आहे त्यांचं 100% होणार आहे. इव्हन ह्याच्या वर्षामध्ये ज्यांची लग्न रखडलेत, ज्यांना मुलं बाळ होत नाहीयेत, त्यांच्यासाठी उत्तम काळ आहे हे वर्ष मिथुनसाठी. त्यांनी डेफिनेटली ह्या गोष्टींसाठी प्रयत्न करायचा आहे. इव्हन ह्यांना अनेक स्तोत्रांमधनं पैसे पण येणार आहेत. म्हणजे मल्टिपल धन हे लोक कमवणार आहेत. आणि ऑफिसच्या इथे पण त्यांना अचानक लोक जाणवतील की आधीही आपल्याविषयी राजकारण करत होती, आता अचानक वेगळं बोलतात आपल्याविषयी, म्हणजे चांगलं बोलतात. मग त्यामुळे ह्यांच्यासाठी मिथुन राशीवाल्यांसाठी खूप चांगलं आहे. फक्त घ्यायची काळजी म्हणजे जोडीदाराची. जिकडे 7व्या स्थानावर पण गुरुची नजर पडते, त्यामुळे मतभेद तिकडे होऊ शकतात. करिअर वाईज खूप चांगलं आहे, पण शक्यतो इथे गुरुमुळे नवरा बायको थोडेसे वादविवाद होऊ शकतात. मग ती गोष्ट तेवढी सांभाळायची. बाकी सगळं छान आहे ह्यांना. कर्क राशीचं सांगा, कारण कर्क ही माझी राशी.
कर्क रामाची रास आहे आणि कर्क माझी पण खूप आवडीची रास आहे. जे की कर्क राशीमध्ये गुरु जो आहे तो 12व्या स्थानामध्ये व्ययात आहे. ह्या वर्षात कर्क राशीवाली माणसं खूप जास्त दानशूर होणार आहेत. प्रचंड ऑलरेडी आहेत, पण अजून एक 10-20% त्यांच्यात ते गुण येणार आहेत की अजून मला दानशूर व्हायचंय. इवन ह्या काळामध्ये ही स्वतः मोठी नाही होणार आहेत एका वर्षात, ही लोकांना मोठं करणार आहेत. बट सोशल तुम्ही बघितलं, आता तूही सोशल आहेस, सोशल तुम्ही बघितलं तर तुमचा मान सन्मान खूप होणार, तुमचे सत्कार खूप होणार. तुम्हाला अचानक म्हणजे जे तुमच्या मनात ध्यानात पण नव्हतं की ही गोष्ट माझ्यासाठी होणार आहे, 100% ती गोष्ट तुमच्यासाठी होणार आहे. जे की 12व्या स्थानात जरी गुरु आला तर 12व्या स्थान आध्यात्मिकतेचं आहे. धार्मिक यात्रा खूप करणार आहे. इव्हन धार्मिक यात्रा सगळ्यांना घेऊन पण जायचं आपल्याला, ही पण अचानक तुमच्या डोक्यामध्ये प्लॅन होणार की फॅमिलीला पण आपण कुठेतरी घेऊन जाऊ. केदारनाथ इव्हन बुकिंग पण लोकांचे झाले असतील की कुठेतरी जायचं आम्हाला फिरायला, ती कंडिशन आहे. आणि ह्या काळामध्ये शिक्षण संस्था ज्यांना चालू करायची आहे, एज्युकेशनल गोष्टी, कारण गुरु शिक्षण देतो, त्यांचं डेफिनेटली ह्याच्यामध्ये खूप काम होणार आहे. म्हणजे ज्यांची इच्छा आहे शिक्षणात काहीतरी आपल्याला नवीन करायचंय, 100% त्यांना यश भेटणार आहे. इव्हन राजकारणात जी लोक आहेत ती आता ह्या वर्षात टॉप लेवलला जाणार आहेत. म्हणजे ह्या वर्षामध्ये त्यांना भले त्यांनी तुम्ही दुसऱ्यांना कराल, पण म्हणतो ना आपण नेकी कर दर्या में डाल, ती म्हण तुमच्यासाठी लागू आहे. त्यामुळे नेकी करा, त्याचं म्हणजे फळाचं वेट करत बसू नका, देव तुम्हाला देणार आहे आणि 100% खूप चांगलं देणार आहे. तर ह्या काळामध्ये ऑल ओव्हर हे गुरुचं परिवर्तन खूप सुंदर असणार आहे. फॅमिलीकडे खूप जास्त लक्ष देणार आहे. इव्हन घर तुमचं होणार आहे, ज्यांच्या घराचे योग आहेत, घरासाठी म्हणजे पैसा खूप खर्च होणार तुमचा वैयक्तिक घरासाठी. वाहन सुख सुद्धा आहे ह्या वर्षभरात. आणि मुलाबाळांकडून थोडंसं तुम्हाला जाणवेल की ऐकत नाहीयेत, तेवढीच कंडिशन आहे. बाकी ऑल ओव्हर सगळ्याच गोष्टी दी बेस्ट असणार आहेत तुमच्यासाठी. ओव्हरऑल कर्क राशीसाठी खूप छान आहे. आता सिंह रास, सिंह राशीला गुरुचं परिवर्तन हे 11व्या स्थानामध्ये होणार आहे आणि खूप चांगलं असणार आहे. जे की त्यांना 2.5 वर्षाची ढय्या पण आहे शनीची. त्यामुळे 1 वर्ष त्यांना 100% रिलीफ गुरुमुळे भेटणार आहे. कारण आता त्यांना पैशाच्या भरपूर अडचणी आहेत, भरपूर. म्हणजे त्यांनी आता फेस पण केलं गेल्या वर्षीपासूनच, 2024 पासून त्यांना जाणवते पण खूप अडचणी चालू आहेत आयुष्यामध्ये, पण आता रिलीफ भेटणार आहे. मित्र परिवारांकडून त्यांना खूप चांगली मदत भेटणार आहे आणि ह्यांना असं जाणवेल पण गोष्टी माझ्या भले थोडा लेट होतात पण होत आहेत, चांगल्या मार्गी लागल्यात, ही कंडिशन होणार आहे. ह्या काळामध्ये त्यांना अचानक पदोन्नती किंवा लोक बरेचसे सिंह राशीचे जॉब चेंज करणार आहेत ह्या वर्षामध्ये आणि त्यांना चांगले सेटल जॉब पण चांगले भेटणार. कामाच्या ठिकाणी नाव प्रतिष्ठा खूप चांगली राहणार आहे, लिमलाईट मध्ये राहणार 1 वर्ष. राजकारणी लोकांना पण ह्या वर्षामध्ये खूप चांगली पदं भेटू शकतात किंवा त्यांचं एक वर्चस्व असतं सिंहाचं जसं असतं राजा म्हणून, ते वर्चस्व त्यांचं कायम राहणार आहे. आणि बऱ्यापैकी ह्यांना रागावर कंट्रोल करायचं आणि बोलण्यावर कंट्रोल करायचं आहे. ह्या वर्षात जमीन घेण्याचे पण ह्यांचे पण योग आहेत. आणि जे की घर रेन्युएशन म्हण किंवा घरामध्ये कुठल्या तरी नवीन गोष्टी आणणं म्हण किंवा घरामध्ये एखादं वाहन येणं, जे की गुरुचं हे आहे, घर गाडी बंगला हे सगळं गुरु देतो, तर ह्या गोष्टी सगळ्यांना भेटणार आहेत. त्यामुळे बऱ्यापैकी ह्यांनी थोडंसं म्हणतात ना सहनशीलता ठेवायची, वाट बघायची थोडी गोष्टींची, 100% होणार आहे. आणि मित्र परिवाराला खुश ठेवायचंय, कारण मदत त्यांच्याकडनं जास्त तुम्हाला भेटणार आहे, मल्टिपल धन तुम्हाला तिथनं भेटणार आहे. त्यामुळे त्यांना तुम्ही खुश ठेवायचं, त्यांना काहीतरी बोलून उगच त्यांचा इगो हट करू नका, दुखवायचं नाहीये, तेवढीच गोष्ट आहे. आई पण आईची काळजी आतापर्यंत त्यांना करावी लागत होती, आई आजारी होती, तर आता ह्या वर्षामध्ये त्यांना जाणवेल पण की आई खडखडीत झाली जरा आमची, तर ती पण कंडिशन होणार आहे. आणि बऱ्यापैकी हे वर्ष मुलाबाळांसाठी आणि जी लोक लग्नासाठी लग्न राहिलेत, त्यांची विवाह इच्छुक आहेत, 100% ह्या वर्षात योग आहेत सिंह राशी. आणि इव्हन प्रेम प्रकरणात सुद्धा यांना यश भरपूर जास्त छान आहे. कन्या राशीवर काय परिणाम होणार आहे? कन्या राशीला गुरुचे परिवर्तन जे आहे ते 10व्या स्थानामध्ये होणार आहे, जे की कर्मभावात होणार आहे. तर ह्यांना एक सावधानी ठेवायची आहे ह्या अख्ख्या वर्षात, कुणावर विश्वास नाही ठेवायचा आहे. अच्छा, म्हणजे ऍज अ फ्रेंड हे कोणाला तरी काहीतरी बोलून जातील, पण ते घुमून फिरून मॅटर त्यांच्याकडेच येणार आहे. कोणावर विश्वास नाही ठेवायचा आहे. कामाच्या ठिकाणी खूप राजकारण ह्यांचं होणार आहे, त्यामुळे बोलताना शब्द खूप सांभाळून बोलायचंय. उगच वाटलं किंवा ते खूप जास्त प्रॅक्टिकल आहेत
त्यांना असं वाटतं की मी बोलली म्हणून मी मनात ठेवते गोष्टी, कोणाचं ऐकलं तरी मी ठेवते मनामध्ये, पण त्यांच्या बाबतीत तसं होणार नाहीये. किंवा त्यांना जाणवत पण असेल कन्यावालांना की आता खरंच राजकारण व्हायला लागलंय कामाच्या ठिकाणी, इन्क्रीमेंट होत नाहीये त्यांची, पगारवाढ होत नाहीये त्यांची, किंवा कामाच्या ठिकाणी खूप काम करून घेतात. ही सगळी चिडचिड त्यांची आता सध्याला चालली. इव्हन जोडीदाराची सुद्धा त्यांना काळजी घ्यावी लागणार आहे ह्या 1 वर्षात गुरुच्या. तर ह्या लोकांना आता फक्त तेच आहे की करिअरमध्ये पण थोडीशी चिडचिड होणार आहे आणि नातेवाईक संबंधांमध्ये पण चिडचिड होणार आहे. फक्त माणसांनी ओळखायची आहेत. भाग्य म्हणावं इतकं सपोर्ट नाही करणार आहे, पण करत राहायचंय कर्म. ते फळाची चिंता नाही करायची, कर्म करत राहा, गोष्टी होणार आणि बऱ्यापैकी उपाय गुरुचे असतील ते करायचे, त्यानेही फरक त्यांना चांगला पडू शकतो. मला असं वाटतं कर्म करत राहणं आणि फळाची अपेक्षा न करणं हे ओव्हरऑल सगळ्यांनी केलं पाहिजे. 100% सगळ्यांनीच केलं पाहिजे. आणि ते ज्या वेळेला आपण अपेक्षा न करता भेटलेल्या गोष्टी आहेत ना, सोन्याहून पिवळ्या असतात. बरोबर. खूप अपेक्षा केली ती गोष्ट खूप लांब जाते, हे लोकांना कळत नाही. आस लावलेली गोष्ट कधीच पटकन भेटत नाही. बरोबर. पण म्हणजे कन्या राशीनी विशेष सतर्कता बाळगायची. कन्या राशीने म्हणजे गोचर त्यांना म्हणावं इतकं व्यवस्थित नाहीये गुरुचं. मग त्यामुळे त्यांनी हेल्थ वाईज म्हणा, पैशाच्या बाबतीत म्हणा, राजकारण म्हणा किंवा माणसं म्हणा, सगळ्यांकडूनच त्यांना त्रास आहे. इव्हन त्यांच्या घरामध्ये त्यांना हे पण जाणवेल की एसीच खराब होतोय, मशिनी सगळ्या खराब होत आहेत, अचानक त्यांना जाणवणार. हे फटके त्यांना खूप पडणार आहेत. त्यामुळे पैशाचं नियोजन पहिलंच करून ठेवा. आता मी सांगते म्हणून बऱ्यापैकी डिसेंबर नंतर गोष्टी त्यांच्या सॉर्ट आउट थोड्याशा होतील. बऱ्यापैकी त्यांना जाणवेल की छान होतंय डिसेंबर नंतर, त्याही गोष्टी होतील. फक्त मनावर कंट्रोल हवा आहे त्यांना. आता तुळ राशी. तुळा राशीला गुरुचं हे परिवर्तन असणार आहे भाग्यामध्ये, जे की 9व्या स्थानामध्ये. तर 9वं स्थान हे तुमचं भाग्याचं असतं, त्यामुळे इथे भाग्यवृद्धी तुम्हाला गुरु खूप देणार आहे. तुम्हाला तुमच्या आवडीचं प्रेम भेटू शकतं. अरे वा. तुमचे विवाहाचे योग जुळू शकतात चांगले चांगले. त्यामुळे भाग्यामध्ये गोष्टी कुठल्या असतात, तुमचा पैसा, तुमचा नवरा, तुमचे आई वडील, तुमची संतान काय असणार आहे, हे सगळं भाग्य दाखवते. भाग्यामध्ये कुठल्या गोष्टी असतात जे की पैसा, तुमचा नवरा, तुमची चांगली कंपनी, तुमची मुलं बाळ आणि जे की तुमचं वैयक्तिक किती संपत्ती काय असू शकतं, ह्या गोष्टी असतात. तर मग आता गुरु जर भाग्यात येतोय तर 100% तुम्हाला ऑपॉर्च्युनिटी खूप मोठ्या मोठ्या भेटणार आहेत. कामाच्या ठिकाणी तुमची वाहवाही होणार आहे. एज्युकेशन ज्यांना हाय लेवलचे करायचे, चांगले करायचे, त्यांच्यासाठी योग खूप चांगले आहेत. आवडीचे कॉलेजेस त्यांना भेटू शकतात, प्रमोशन भेटू शकतं कंपनीमध्ये चांगलं. इव्हन लोक जॉब भरपूर बदलतील तुळावाले, ती पण कंडिशन आहे. आणि ह्या वर्षात लग्नाचे योग 100% आहेत त्यांना. त्यामुळे डोळे झाकून गोष्टी करा. इव्हन प्रेम विवाह सुद्धा ह्या वर्षात भरपूर सक्सेस होणार आहेत. म्हणजे अचानक त्यांचं जमेल पण आणि लग्नाचा पण कधी विचार करतील हे त्यांनाच कळणार नाही. अरे वा. एवढं छान तुळा राशीवाल्यांना आहे गुरुचं परिवर्तन. मला असं वाटतं गुरु परिवर्तनामुळे खूपशा राशींवर खूप चांगले प्रभाव आहेत. तसे गुरु चांगलाच आहे, फक्त तिथे काय होतं, गुरुला 6वं, 8वं आणि 12वं स्थान ही 3 स्थानं कुंडलीत खराबच मानली जातात. खराब म्हणजे थोडंसं तिकडे डिफिकल्टीज असतात. 100च्या ठिकाणी तिकडे तुम्हाला 200% प्रयत्न करायचे. मग तेही तुम्ही केलं तर फायदा होऊ शकतो त्या गोष्टीचा. आता वृश्चिक राशीबद्दल काय सांगा? वृश्चिक राशीला गुरुचं हे परिवर्तन आहे, ते आहे 8व्या स्थानामध्ये, जे की फारसं चांगलं मानलं जात नाही. ह्यांना चॅलेंजेस खूप येणार आयुष्यामध्ये, बॅक टू बॅक अडचणी इव्हन जाणवत पण असतील. त्यांना असं वाटेल पण की सगळे तर म्हणतायत सगळं चांगलं होतंय, मग माझंच का होत नाहीये. सगळ्यांचे एपिसोड आम्ही बघतोय, शनी बदलला, शनीची 7.5 संपली, मग आमचं का अजून तसं होतंय. तर लक्षात ठेवा ते गुरुमुळे होत आहे. गुरु थोडासा तुम्हाला प्रॉब्लेम मध्ये आणणार आहे आणि तोच बाहेर पण काढणार आहे. त्यामुळे तुम्हाला तिकडे प्रॉब्लेमला फेस करण्याची ताकद ठेवा, वाणी चांगली ठेवा. त्यामुळे राग त्यांना खूप पटकन येतो, त्यामुळे रागात वादविवाद खूप होतात. त्यामुळे वाणी आणि रागावर कंट्रोल ह्यांनी ह्या 1 वर्षात करायचंय. आणि जे की त्यांना कामाच्या ठिकाणी खूप जाणवणार की जिथे त्यांना काम करतात तिथे फक्त राबवून घेतात लोक, ऍप्रिशिएशन भेटत नाहीये. जिथे त्यांना वाटतंय 10% इन्क्रीमेंट झालं पाहिजे, तिकडे 5% समोरचा बॉस देतोय. त्यामुळे तिथे ते नाराज होणार आहेत. आणि हा सगळा राग मग कुठे बाहेर पडतो, फॅमिलीकडे. त्यामुळे थोडंसं तिकडे तेच आहे की नातेवाईक, नवरा बायकोमध्ये थोडीशी भांडणं, नोकझोक कंटिन्यू होत राहणार, चिडचिड राहणार, सासरच्या मंडळींकडून त्यांना त्रास होणार आहे किंवा वाईट बातमी एखादी कळू शकते. तर थोडंसं त्यांना गोचर हे व्यवस्थित नाहीये. तर तुम्ही त्या पद्धतीने प्रयत्न करा किंवा पॉझिटिव्हली विचार करून जर राहिलात, कर्म चांगले करा, गोष्टी नक्की चांगले होणार आहे. गुरु काय म्हणतो,
तुम्ही शांत राहा, ऐकणाऱ्यांमध्ये राहा. ह्यांचा स्वभाव ऐकणाऱ्यांमधला नाहीये. बर, आर्य म्हटल्यावर कार्य ह्यांचं झालंच पाहिजे. हो, येस, आपले डीओपी जे आहेत ते खरं वृश्चिक राशीचे आहेत, ते शांत आहेत मला नाही वाटत. ते शांतेत, पण त्यांचा राग जर तुम्ही बघाल त्याला तुम्ही सगळे चुप्प होणार. ही गोष्ट मी हो, डेफिनेटली म्हणतायत. सांगते तुम्हाला. डेफिनेटली बर. मंगळाची माणसं आहेत, अगदी गळ्याशी येईपर्यंत शांत बसतात. सहन नाही झालं, काम पण नको आणि पैसे पण नको मला. मग माझं तिथे माझं व्यक्तिमत्व मला बरं. नाही दिलेत तरी नको देऊ, ह्या बरं. कॅटेगरीचे असतात. फक्त आता त्यांना तेच आहे की थोडंसं राग आणि वादापासून दूर राहायचं. आता पुढची रास धनु, काय सांगाल? धनु राशीवाल्यांना हे जे गोचर आहे गुरुचं 7व्या भावामध्ये 7व्या स्थानात होणार आहे, जे की ते स्थान पार्टनरशिपचं असतं. तर ह्यांना ना करिअरमध्ये खूप ऑपॉर्च्युनिटी भेटणार आहे. करिअरमध्ये त्यांचं बदल होऊ शकतात, पदोन्नती होऊ शकते, पगार वाढू शकतात, जमीन, घर, वाहन किंवा वैयक्तिक स्वतःसाठी ह्या राशीची लोक खूप खर्च करणार आहे. प्रॉब्लेम इथे होणार आहे जे की नवरा बायकोचं भांडण, नातेवाईकांमध्ये इश्यू, अच्छा, 100% ह्यांचे पण राहणार. कारण सप्तम स्थानातला गुरु माझ्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी जे की नातेवाईक म्हणण्यापेक्षा नवरा बायको जोडीदारांमध्येच थोड्याशा गोष्टी असतात, कुरबुर सतत चालू असते त्यांची. तर ती कंडिशन होणार, त्यामुळे तिकडे दुर्लक्ष करायचंय. खूप जास्त गोष्टींना अटेन्शन द्यायचं नाहीये. वडिलांची काळजी खूप घ्यायची धनुवाल्यांनी. आणि ह्यांचं तेच आहे की जिद्दी भरपूर असतात, पटकन मानत नाहीत. मग तिथे थोडंसं तुम्हाला सॉफ्ट व्हायचंय ह्या एका वर्षामध्ये. आणि बऱ्यापैकी करिअरमध्ये 100% टॉप लेवलला ही लोक राहणार आहेत आता धनुवाले, जे की ह्यांना पण शनीची ढय्या चालू आहे 2.5 वर्षाची. त्यामुळे सिंहला आणि धनुला पण 1 वर्ष रिलीफ आहे गुरुमुळे. तर त्या 1 वर्षामध्ये चांगलं कमवून घ्या, चांगली इमेज बनवून घ्या, चांगल्या ठिकाणी सेटअप चांगला ठेवा. नंतर पुढे तुमची त्या व्याप्ती बरोबर होतीये, पण नीट बसा एका ठिकाणी. कारण चंचल असतात, पटकन त्यांना एका ठिकाणी बसणं आवडत नाही. हे नाही तर हे नाही तर ते. मग तसं करू नका. आहे तिथे सेट राहा. पुढचे 2.5 वर्ष, पुढचे 1.5 वर्ष अजून राहतील, तिथेच काम करा, काही हरकत नाहीये. आता फक्त त्यांना घाबरायचंय म्हणजे रिलेशनशिपमध्ये इश्यू. अच्छा, किंवा शिक्षणात सुद्धा आता सगळ्या गोष्टी चांगल्या होणार आहेत, पदोन्नती होणार आहे. फक्त नवरा बायकाची कुरबुर, जे की घरामध्ये पण त्यांना वाटणार मला कोणी तेवढं मान देत नाहीये. मग ती कंडिशन राहणार आहे, पण ती इग्नोर करायची. गुरु काय म्हणतो, ऐकून घे बाबा, तू काही बोलू नको. ऐकणाऱ्यांमध्ये राहायचंय तुम्हाला. हे सगळ्याच पुरुषांना सांगून टाका ना. पुरुष पण आणि महिला पण. पुरुषच वाईट नसतात, महिला पण. पुरुषांना नाही म्हणणार मी, सगळ्याच नवरोबांना सांगून. नवऱ्यांनी पण सिरियसली शांत राहावा. कसं आहे की थोडे दिवस वाईट पण असतात, थोडे दिवस चांगले पण असतात. तर गोष्टी चांगल्या पण होणार. करिअर छान आहे ना, करिअर एकदा चांगलं असलं ना की म्हणजे वैयक्तिक मला वाटतं की ज्या घरामध्ये आर्थिक स्थिती खूप चांगली असते ना, तिकडे भांडण होत नाही. हे मी नोटीस केलंय की तुम्ही पैसा पाणी चांगला कमवताय ना, घरी आलात, नवरा पण काय बोलणार नाही त्यावेळेला. गप्पा गोष्टी पण बिझनेसच्याच तुमच्या होणार. आज काय झालं, काय नाही झालं, हे रिलेशन बॉन्ड करा सगळ्यांनी. तर कशाला वाद होत आहेत, सगळ्या गोष्टी चांगल्या होणार आहेत. मकर राशीबद्दल काय सांगाल? मकर राशीला गुरुचं हे गोचर आहे ते 6व्या स्थानी होत आहे, जे की त्यांना स्पर्धा खूप करावी लागणार आहे. आत्ताच ते 7.5 मधून रिलीज झालेत. प्रॉपर 7.5 वर्ष खूप कष्ट काढलं. आता त्यांना रिलीज झालेत, पण त्यांना आता असं वाटेल की खूप जास्त आता पण कष्ट करायला लागतंय. का लागतंय? कारण 6वं स्थान आहे, शत्रूचं आहे, कॉम्पिटिशनचं आहे, कर्जाचं पण आहे आणि आजाराचं पण आहे. आता सारखं त्यांना त्यांचं मन खाणार, हेच दुखतंय तेच दुखतंय, त्याच्याकडे खूप लक्ष केंद्रित करणार. तर ते करू नका. व्यवस्थित झोपणं खूप महत्वाचं आहे ह्यांना. आता ह्यांचं स्लीपिंग सायकल आणि प्रॉपरली व्यवस्थित ठेवायचे. खाणं पिणं खूप चांगलं ठेवायचंय, कारण पोटाचे विकार प्रचंड होणार आहे. कारण 6व्या स्थानात जिथे गुरु बसतो त्यावेळेला मी अजूनही सांगितलं की तिथे हानी देतो तो. मग तुम्ही हेल्थ वाईज तुम्हाला खूप जपायचंय. पण जिथे आता स्पर्धा परीक्षा आहेत, विद्यार्थ्यांना एकदम बातमी खुशीची आहे की 100% ते एक्झाम पास होणार. अरे वा. आणि मला वैयक्तिक मकरवाल्यांना सगळ्यांनाच सांगायचंय, तुम्ही वैयक्तिक तुमच्या मित्राशी, तुमच्या बॉसशी स्पर्धा करा ना, काय फरक पडतोय. बर, स्पर्धा करून जर गुरु तुम्हाला फळ देत असेल तर स्पर्धा करायला प्रॉब्लेम काय. हे फक्त मकर राशीवाल्यांना. कारण 6वं स्थान आहे जिकडे तुम्हाला स्पर्धा करायची. मग तुम्ही मैत्रिणींबरोबर तुमच्या स्पर्धा करा, मित्राबरोबर करा, बॉस बरोबर करा, डेफिनेटली गुरु चांगला फळ देणार. ह्या काळामध्ये जे की घरातल्यांची पण काळजी घ्यावी लागणार आहे. हॉस्पिटलमध्ये खर्च पण होऊ शकतात, त्यामुळे कदाचित 2-3 महिन्यात एकदा स्वतःहून जाऊन रुटीन चेकअप करून घ्या. पैसे खर्च नाही होणार. आणि ह्या काळामध्ये त्यांना घर रेन्युएशन करण्याचे प्रबळ योग आहेत.
मकरवाल्यांचे. त्यांना जाणवेल की इव्हन कामं पण चालू झाली असतील लोकांची, किंवा एखादा फ्लाईट बुक करतील, प्लॉट घेतील, ह्या कंडिशन राहणार आहेत. आणि काहीतरी नवीन शिकतील मकरवाले ह्या वर्षात. कारण मकरवाल्यांना शांत बसायला नाही आवडत, कंटिन्यू शिकायला आवडतं. 100% एका वर्षात हे काहीतरी शिकणार चांगलं, आणि गोष्टी छान आहेत. फक्त स्पर्धा म्हणून बघा आता ह्या 1 वर्ष आयुष्याकडे, की मला सगळ्यांबरोबर स्पर्धा करायची आणि त्यात जिंकायचंय. हा पॉझिटिव्ह व्ह्यू जरी ठेवला तर 100% ह्यांना पण गोचर चांगलंच आहे. आता कुंभरास, त्याच्यावर काय परिणाम होणार आहे? कुंभरास माझी सगळ्यात आवडती रास आहे, कारण माझे बरेचसे क्लायंट कुंभ राशीचेच आहेत आणि त्यांना खरंच खूप जास्त म्हणजे छान फळ भेटणार आहे गुरुकडून, जे की 5व्या स्थानामध्ये गुरुचं गोचर होत आहे, जे की इतकी वर्ष त्यांनी वाट पाहिली विचारांनी की कसं होईल, काय होईल. पण आता सिरियसली त्यांचं खूप चांगलं होणार आहे. जे की लव्ह मॅरेज ज्यांचे आहेत त्यांचे 100% होणार आहेत. जे की लग्न ज्यांची रखडलेत त्यांची होणार आहेत. जे की इच्छा, जे की 5म स्थान तुमचं विद्येचं, इच्छेचं, क्रिएटिव्हिटीचं आहे. सगळ्या गोष्टी इव्हन ह्यांना फक्त आता आहे ना की तुम्ही तुमचा खरा फेस बाहेर काढा, जे की इतके वर्ष घाबरून होते 7.5मुळे, होईल की नाही, जमेल की नाही. आता तुम्ही तुमचं रियालिटी बाहेर काढा, रिअल फेस काय तो बाहेर काढा, तो तुमचा चेहरा 100% उजळणार आहे. त्यामुळे रिअल बोला आणि खूप बोला. गुरु काय म्हणतो, बोल. गुरु काय म्हणतो, सांग. तुला काय हवंय ते पण सांग समोरच्याला, तर तुम्हाला भेटणार आहे. त्यामुळे तुम्ही बोला, मैत्री करा, नेटवर्किंग वाढवा. ह्या काळामध्ये नेटवर्किंग थ्रू ह्यांचं खूप मोठं काम होणार आहे. ह्या काळामध्ये फिरायला पण हे खूप जास्त जाणार आहेत, जे की बाहेर गावी म्हणा, धर्मस्थळी जाण्याचे प्रबळ योग आहेत. आणि ह्या वर्षामध्ये त्यांना मला वाटत नाहीत कुठले खूप मोठे प्रॉब्लेम आहेत, अजिबात नाही. घर, गाडी, बंगला ह्याचं सगळं सुख ह्यांना भेटणार आहे. फक्त डोकं शांत ठेवून गोष्टी करायच्यात. खूप भेटलंय, पटकन होतंय म्हणून हुरळून पण जाऊ नका. शांततेत आहे असाच प्रवाह चालू राहू दे. खूप मस्त होणार आहे ह्यांचं. आता मीन राशीबद्दल काय सांगा? मीन राशी ही माझीच आहे स्मिता, त्यामुळे हे गोचर खूप छान आहे. मीन राशीला पण छान आहे, जे की 4थ्या स्थानामध्ये आहे. तर 4थं स्थान हे तुमचं आईचं आहे, प्रॉपर्टी आहे, वाहन आहे. त्यामुळे ह्या वर्षात डेफिनेटली जागा बुक करणं कुठेतरी, घर घेणं कुठेतरी, किंवा आईविषयी प्रचंड काळजी वाटणं, किंवा आईला तुम्हाला स्वतःहून खर्च करावे लागणार आहेत, किंवा तुम्हाला स्वतःला वाटणार आईला मला तर बघायचंय, आईला मला ही गोष्ट आवडली घेऊन जायची, ही कंडिशन होणार आहे. आणि भावंडांप्रती त्यांचे मतभेद होणार आहेत. मीनवाल्यांना भावंडांवर खूप काळजी घ्यायची. म्हणजे किती लहान मोठे कोणी असले इग्नोर करा, मी म्हणेन. वाढवू नका गोष्टी, कारण ह्या काळामध्ये भावंडांबरोबर जुळणार नाहीये. कारण ऑलरेडी मीन राशीला मिडल फेज चालू आहे शनी 7.5चा. त्यामुळे ऑलरेडी मानसिक भावनात्मक दबून गेलेत ती लोक. त्यांना सारखं टेन्शन, झोप न लागणं हे मेन कारण त्यांचं झालेलं आहे सध्याला. त्यामुळे झोप वेळेवर घ्या. झोप न झाल्यामुळे पोटाचे विकार, अतिलठ्ठपणा सुद्धा ह्यांना येऊ शकतो. आता वजन कंट्रोलमध्ये राहणार नाहीये, त्यामुळे खाण्यावर खूप कंट्रोल करा. ह्यांना क्रेविंग होते कधी पण, हे उठूनच साखर खाऊ वाटते, गोडच गुलाबजामुनच खायचंय, आईस्क्रीम खायचंय, करू नका. आवाजावी वजन तुमचं वाढण्याचे संकेत आहेत ते. त्यामुळे तुम्हाला वजनावर पण खूप कंट्रोल करायचंय. आणि जे की एक आळशीपणा अचानक त्यांच्यात आला असणार आहे. काम भरपूर आहे पण लेझीपणामुळे घालवतात, तर ती गोष्ट अजिबात करू नका. ऍक्टिव्ह राहा. त्यासाठी जिम करा, व्यायाम करा, योगा करा, ह्या गोष्टी केल्याच पाहिजेत रुटीनमध्ये. आणि जे की आता सध्याला त्याचे की आईची काळजी घ्यावी लागणार आहे. आईसाठी तुम्ही खूप जास्त करणार आहे. आणि होईल एवढं सासरच्या लोकांकडून पण त्रास होण्याची शक्यता आहे, थोडाफार, जास्त नाही म्हणणार, थोडाफार. पण त्यात पण ते इग्नोर करायच्या गोष्टी खूप अशा वाढवून घेऊ नका. आणि काम तुम्हाला भरपूर आहे. कामाच्या ठिकाणी प्रगती पण खूप चांगली चालली आहे. कंपनी मार्फत तुम्ही बाहेरगावी जाऊ शकता, किंवा शिफ्ट केलं जाऊ शकतं. ॲज अ टूर म्हणून बाहेरगावी पण तुम्ही जाल, किंवा बुकिंग वगैरे पण झाले असतील धार्मिक ठिकाणी पण. तर गोचर यांचं खूप चांगलं आहे. फक्त एवढंच की लेझीपणा, आळशीपणा, जे मी मेषला पण सांगितलं तेच मी मीनला पण सांगणार. आळशीपणा सोडा, तुम्हाला हे गोचर खूप चांगलं मोठं फळ देऊ शकतं. क्या बात आहे. तुम्हाला स्वतःला याचा किती फायदा होत असेल नाही? हो, होतो. आणि आम्ही उपाय करतो, त्यामुळे मला कधी पाय दुखणं
किंवा कोणी मला म्हणते तुम्हाला जे आम्हाला सांगतात ते तुम्हाला आहेत का विकार, कधीच नाही आहेत. लेझीपणा आहे पण त्यात काय मला काम दिसतं पुढे. किंवा असं काहीतरी सिच्युएशन झाली, जसं की तुम्ही म्हणाला की नातेसंबंधांबद्दल, असं काही सिच्युएशन झाली तर तुम्हाला लक्षात येत असेल की नाही आता इथे शांत राहायला पाहिजे. माझ्या घरात 100% ह्या गोष्टी होतात, त्यावेळेला मी शांतच घेते. कारण मला माहितीये तेवढ्या वेळापुरतं सगळं ते हे तापलेलं असतं, त्यात आपण बोलून अजून तापवण्यात अर्थ नाही. दुसऱ्या दिवशी ते समोरून फोन करतात, राग आला का ज्योती तुला, मग सॉरी, म्हणजे ह्या गोष्टी होतात. त्यामुळे शांत बसणं एकदम खूप महत्वाची गोष्ट आहे. आणि कसं आहे ना, एक वय ज्या वेळेला आपलं जसं मोठं मोठं होतं तसे अनुभव ऍक्च्युअली येतात. आता आपण येस, आणि आपण आता किती आता जे आता टीनेज वाले असतील त्यांना आपण नाही सांगून, ते गरम रक्त आहे, पण तरी पण मी म्हणते तुम्ही शिका आतापासूनच. आम्हाला लेट कळलं पण तुम्हाला लवकर कळू दे. मला असं वाटतं अनुभवच आपल्याला खूप छान शिकवू 100%. हो 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 हो. आता सगळ्या राशींबद्दल आपल्याला सगळं कळलेलं आहे, पण काही राशींवर खूप वाईट परिणाम होतात, काहीवर खूप चांगले परिणाम होत आहेत. तर जे वाईट परिणाम होत आहेत त्यांच्यासाठी आपल्याकडे काही उपाय आहेत का? 100%. हा, सो आता ही गोल्डन टीप असणार आहे. गोल्डन टीप मध्ये प्रत्येक आपली जी रास आहे त्या राशीनी काय करायचे आहेत उपाय हे या सांगणार आहेत. मेष राशीला हळदीचा टिका कपाळावर लावायचा आहे. वृषभ राशीला श्री सुक्तम रोज वाचायचंय संध्याकाळच्या वेळेला. मिथुन राशीला विष्णू सहस्रनामाचा पाठ दर गुरुवारी केला तरी अतिउत्तम. जे की कर्क राशीला कणकधारा स्तोत्र कंटिन्यू वाचायला चालू करा, त्याने खूप चांगला फरक पडेल. जे की सिंह राशीला पिवळ्या वस्तूंचं दान करा, जेणेकरून केळी आली, तुरीची डाळ आली, मुगाची डाळ आली, हे पिवळं आहे ते तुम्ही दान करा, त्याने फायदा होईल. कन्या राशीला हरभऱ्याची डाळ जर गाईला खाऊ घातली, आदल्या दिवशीच भिजत घाला आणि ती खाऊ घाला, त्याने फायदा चांगला होईल. जे की तुळा राशीला रेग्युलर गाईला केळं खाऊ घाला, त्याने तुम्हाला खूप चांगला फरक जाणवेल. लग्न कार्यात अडचणी येणार नाहीत, प्रेमसंबंधात अडचणी येणार नाहीत. वृश्चिक राशीला पिवळे कपडे दर गुरुवारी त्यांनी धारण करायचे आहेत. धनु राशीला रामरक्षा त्यांनी वाचणं खूप गरजेचं आहे. आणि जे की मकर राशीला जे की पिवळं चंदन मस्तकावरती आणि नाभीला लावायचंय, जे की बेंबीला पोटाच्या लावायचंय. आणि जे की कुंभ राशीला पण श्री सुक्तम कंटिन्यू वाचायचंय, जेणेकरून त्यांना पैसे कंटिन्यू चालू राहतील. आणि मीन राशीला जे की दर गुरुवारचं तुम्ही विष्णू सहस्त्रनाम वाचायला चालू करायचं. किती छान, तुम्ही किती पटकन छान सोपे उपाय सांगितलेत. खरं तर हे उपाय करून बघायला काहीच हरकत नाही. 100%. आणि खूप छान माहिती दिलीत तुम्ही दोन्ही एपिसोड ह्या गुरु परिवर्तनाचे काय काय परिणाम होऊ शकतात याबद्दल सांगितलं. आणि गुरु कसा महत्वाचा आहे, प्रभावी आहे, आपल्या पत्रिकेमध्ये कसा ठरू शकतो, यासाठी काय करायचं ही माहिती सांगितली. तुमचे मनापासून धन्यवाद, तुम्ही वेळ काढून इथे आला. थँक्यू.